नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असून थेट उत्तर प्रदेशातून 2 सराईत चोरांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। सौ भारती संदीप तिवारी यांच्या घरी 13 मे रोजी सकाळी 10:30 ते 12:30 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरांनी कुलूप तोडून कपाटातील 9,75,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली होती। या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता घटनास्थळावरील आणि शहरातील COCचे सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरांचे लोकेशन उत्तर प्रदेशात असल्याचे निष्पन्न झाले। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक विजेंद्र नाचण आणि त्यांच्या टीमने तातडीने उत्तर प्रदेशातील हापुड जिल्हा गाठून आदिल शकील कुरेशी आणि गुल मोहम्मद इरफान अली या दोन्ही आरोपींना 18 मे रोजी अटक केली। पोलिसांनी आरोपी गुल मोहम्मद कडून 75,000 रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली 4 लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची सुझुकी बलेनो कार असा एकूण 4,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे।